स्वप्न स्वप्न गरीब श्रीमंत असा भेद बघत नाहीत. ती फक्त जिद्द बघतात. 10 बाय 10च्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला एक प्रवास आज जगभर पोहोचला. आम्ही सावित्रीच्या लेकी. 10 बाय 10च्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इंटरनॅशनल लेवलवरती काम करतोय. खूपच एकदम अशा सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, कारण खूपच मोठा प्रवास आहे आणि खूप स्ट्रगल आहे हे कळलं नाही. म्हणजे आत्ता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं अरे बापरे खूपच मेहनत केली होती आपण. पण तेव्हा ते खूप मजेत आणि ओघात आणि खूप चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं. ही कथा एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्त्रीची, म्हणजेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका, नृत्यगुरू दीपाली विचारे यांची, ज्यांनी नृत्याकडे फक्त कला म्हणून नाही तर स्वतःची ओळख म्हणून पाहिली. नमस्कार, माझं नाव दीपाली विचारे. शिरोडकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे मी, परळची. आणि खूप अभिमानाने प्रत्येक वेळेला मला हे सांगावं असं वाटतं की मी कामगार विभागातनं आली आहे. आणि मला वाटतं की मी परळमध्ये जन्माला आले, वाडिया हॉस्पिटलचा जन्म आहे माझा, आणि म्हणून मी आज इथपर्यंत हे काम करू शकते असं मला वाटतं. कारण जेव्हा मी लहान होते तेव्हा तिथे वेशभूषा स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यात दरवर्षी आमचा एक दादा होता, किशोर दादा म्हणून. तो आम्हाला दरवेळेला काहीतरी नवीन नवीन आयडियाज घेऊन यायचा आणि आम्हाला ते बनवायचा तो खास, आणि आम्हाला बक्षीस मिळायचं तो वेगळा भाग. पण त्याची जी अख्खी प्रोसेस होती, म्हणजे कधी कधी चेहरा पेंट करणं, मग काहीतरी सॉलिड बॉक्स बनवणं, त्याच्या मागे मी उभी, आणि असं खूप काय काय करायचा तो. बापरे. परळच्या साध्या वातावरणात शालेय जीवनाची सुरुवात झाली. वडील पोलीस खात्यात, म्हणजे घरात शिस्त आणि मूल्यांची शिकवण. पण त्या शिस्तीतही एक स्वप्न सतत आकार घेत होतं, नृत्याचं. घरची परिस्थिती सामान्य होती, पण मुलीची आवड ओळखणारे, जोपासणारे आई वडील मात्र असामान्य होते. आम्ही 4 भावंड आहोत. मोठा भाऊ राजेंद्र, मग दिदी वैशाली, मग भाई देवेंद्र, आणि मग मी. प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये आवड होती प्रत्येकाला, आणि त्या प्रत्येकाची आवड माझ्या आईबाबांनी जोपासली. मी जेव्हा आज आठवते की अरे बापरे, आपल्याला एक मूल आहे, पण तरीही त्या मुलाला वाढवताना आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात एका मुलासाठी. माझ्या आईवडिलांनी 4 मुलांना या पद्धतीने कसं वाढवलं असेल, कारण माझे बाबा पोलीसमध्ये होते आणि माझे आईबाबा हे ते दानशूर कॅटेगरीचे लोक असतात ना. कधीच त्यांनी कुठली गोष्ट अशी केली नाही आहे की आपण हे करतोय हे 4 लोकांना सांगूया वगैरे, कधीच नाही. महिन्याला 250 रुपये देऊन नृत्याचा क्लास लावून देण्यात आला आणि तिथून सुरू झाला एक आगळा वेगळा प्रवास. तर मावशींचा क्लास शिवाजी पार्कला होता आणि ती मला घेऊन जायची, आणि तेव्हा क्लासची फी 250 होती. तेव्हा खरं तर मी तेवढा विचार नव्हता केला आधी की ही पप्पा कसे देणार वगैरे, कारण त्यांनी कधी मला जाणवूच दिलं नाही. आणि आईनी त्या सगळ्या तिच्या घर खर्चातून ते पैसे ती कसे बाजूला काढत होती मला माहीत नाही, कारण तेव्हा ही अमाऊंट खूप मोठी आहे. रिकाम्या स्टेजवर केलेली प्रॅक्टिस, घामानं भिजलेले दिवस, यातून तयार होत गेली एक कलाकार, दीपाली विचारे, एक यशस्वी डान्स कोरिओग्राफर. मी पॅरलल काम करत होते. मी शिकतही होते बरोबरीने. मी कथक शास्त्रशुद्ध शिकत होते, ज्याची डिग्री आहे माझ्याकडे. नृत्य अलंकार, म्हणजे आधी विशारद होता तुम्ही, म्हणजे BA लेवल, आणि मग अलंकार म्हणजे MA लेवल. हे मी त्या दृष्टीने शिकत होते. आणि आधीच पप्पांच्या आणि आईच्या शिस्तीमुळे मी कुठेच असं कधी काही परफॉर्म केलं नाही, किंवा कुठे असं काही केलं नाही ज्याच्यात कोणालाही असं वाटावं की अरे ह्याच्यात काय फ्युचर आहे. पण जेव्हा ज्या काळाबद्दल मी बोलते, माझ्या बालपणी डान्समध्ये करिअर होऊ शकते ही कॉन्सेप्टच नव्हती ना. त्यामुळे मला पण कळलं नाही की आपलं करिअर होणार आहे ह्याच्यात. आपण आपलं शिकत गेलो, आणि तेव्हा खूप छान फोक डान्सेसचे ग्रुप होते, त्याच्यात परफॉर्म केलं. बॉलिवूड, मराठी चित्रपट यातली असंख्य गाणी, अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या कोरिओग्राफीच्या माध्यमातून आपल्या कलेचा ठसा उमटवलाय. बॉलिवूडमध्ये मी मेजरली सांगायचं तर नीतीदादांची मा आशापुरा नावाची एक फिल्म होती, जी पुन्हा मिलिंद दुके करत होता. मिलिंद दुके बरोबर माझं दुसरी फिल्म मिलिंद दुके बरोबर मराठीत मी जी केली, देवकी नावाची, मल्टीस्टारर, ज्याच्यासाठी मला पहिलं स्टेट अवॉर्ड मिळालं. आणि खूप वेगळ्या पद्धतीचं त्याचं कामाचं स्वरूप होतं, त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. मराठी माझं घर आहे, म्हणजे मी उठून, जसे आपण या घरातनं उठून आईच्या घरी जातो, आईच्या घरातनं मामाच्या घरी जाऊ, तशी मी उठून सेटवर जाते.
आणि सेटवर रमते, कारण सगळीच आपली लोक. आणि आता इतकी वर्ष झाली मराठीत की म्हणजे प्रत्येकाला मी माहिती आहे आणि मला खूप आवडतं माझ्या सेटवर, मराठीच्या सेटवर जायला आणि काम करायला. भारतात अनेक ठिकाणी त्यांच्या नृत्याच्या शाखा सुरू आहेत, पण हा प्रवास फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही. दीपाली विचारे यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर 7 समुद्रापार अमेरिकेतही डान्स स्टुडिओ उभा केला. मी पहिल्यांदा अमेरिकेत गेले होते 2010ला. तेव्हा काही असा विचार नव्हता की आपण काय जाऊन तिथे काही करिअर वगैरे करणार आहोत. पण 2015ला एक अंदाज घेतला की काय आहे, कसं असेल, काय मग प्रोसेस काय असेल, मग कुठला विजा. जेव्हा मी हे सगळं करत होते तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केलं. सो माझा शिकवण्याचा अनुभव थोडासा जास्त आहे. म्हणजे मी 12-15 वर्ष विकास देसाई सरांबरोबर सॉन्ग पिक्चरायझेशनची वर्कशॉप्स केलेस. म्हणजे विस्लिंग वूड, FTI, यू नेम इट, फ्लेम, कुठलंही यातलं सगळ्या इन्स्टिट्यूट्सला मी सरांबरोबर सॉन्ग पिक्चरायझेशनचं वर्कशॉप केलं. 15-1 वर्ष जास्तच असेल. आणि 2017ला मला तो विजा मिळाला. आणि मग आता तिथे आरत नावाची माझी अकॅडमी आहे, जी बे एरिया म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळपास असो सगळा एरिया आहे कॅलिफोर्नियात. तिथे माझी अकॅडमी गेली आता 8-9 वर्ष काम करते. आणि लोकांना दीपाली विचारे जरी तिथे माहीत नसली, असेल माहीत, ते मी पाहिलं नाही आहे, पण आरत लोकांना माहिती आहे. आधुनिक नृत्यासोबतच कथ्थक सारख्या शास्त्रीय कलेतही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. मेहनतीला मान मिळत गेला आणि कलेला सन्मान. आमची आयडेंटिटीच कथ्थक आहे आणि माझ्या नशिबाने मला मावशी लाभल्या. त्यामुळे म्हणजे आपण प्रत्येकालाच आपला गुरु ग्रेट वाटतो, तसं माझ्या गुरूंना तोड नाही. आणि मावशींनी जे खरं कथक, किंवा आता थोडंसं कधी काही लोक थोडं मिक्स करून परफॉर्म करतात, पण मावशींनी कधीच कथकमध्ये काही मिक्स करून आम्हाला शिकवलं नाही. त्यामुळे आम्हाला उत्तमच कथक शिकवलं त्यांनी आणि उत्तम कथक बघण्याची सवय लागली. त्यामुळे मी जी आहे आज माझ्या सगळ्या विचारसरणीमध्ये किंवा माझ्या वावरामध्ये, माझ्या कामामध्ये, इनफॅक्ट माझ्या कोरिओग्राफीमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर सगळीकडे कथक आहे. जिथे शक्य आहे कथकचा वापर करणं, तिथे मला कथक दिसतंच. आणि मी म्हणजे कथक शिवाय दुसरा विचार मी करू शकत नाही मला वाटतं. आज त्या फक्त कलाकार नाहीत, तर अनेक मुलींसाठी प्रेरणेचं नाव आहे. कारण त्यांनी सिद्ध केलंय, स्वप्न खरी असली आणि कष्ट घ्यायची तयारी असेल तर छोट्याशा खोलीतूनही मोठं जग जिंकता येतं. 10x10च्या खोलीतून जगभर पोहोचलेला हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. ही होती सावित्रीच्या लेकीमधील जिद्दीची, मेहनतीची आणि कलेवर प्रेम करणाऱ्या एका निस्सीम कलावंताची, एका स्त्रीची कहाणी. जय श्री